यासारख्या हरणावर मोह धरला तर सीतेला 6 महिने सोन्याच्या नगरीत राहावं लागलं. मग महाराज जिचं जिचं लक्ष प्युअर 24 कॅरेट सोन्यावर तिला कोण कोण उचलून नाही. महाराज सीता काय ऐकायला तयार नव्हती. प्रभू म्हटले, सीते तुझ्या मनातच सोनं आहे ना, थांब तुला सोन्याच्या नगरीतच नेऊन. महाराज प्रभू रामचंद्र परमात्म्याने लीला केली तर सीतेला 6 महिने सोन्याच्या नगरीत राहावं लागलं. आता मला सांगा, सीता वनात असताना 1000 पटीनं सुखी होती, पण लंकेत बसून शोक करू लागली. महाराज एवढं दुःख का, एवढं पतन का? त्याचं कारण एवढंच की महाराज परमात्म्यापासून दूर जाऊन महाराज मनुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही. करिसी देवा विना आस अवघी होईल निराश, कृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. महाराज संसारात माणसाची तृष्णा ही वाढतच जात असते. कितीही मिळालं तरी थोडाभर मिळवस वाटतं. आमच्या पूर्वज जुना दृष्टांत सांगायचे. एक राजा होता. एका राज्यात एक भिकारी राहत होता. महाराज तो कायम शिवशंकराच्या मंदिराच्या बाहेर भीक मागायचा. एके दिवशी त्या गावचा सावकार कधी ना मंदिरात जाणारा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणून तो शिवशंकरच्या दर्शनाला गेला. महाराज त्याने दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर येत असताना त्याची नजर त्या भिकाऱ्यावर पडली. सावकाराने पाहिलं त्याची ती फाटकी कपडे, मळक शरीर, अक्षरशः महाराज ती भीक मागायचं भांड सुद्धा फुटकं होतं. त्याची ती बिकट परिस्थिती पाहून त्या सावकाराने त्याला एक तोळ सोन्याचं नाणं दिलं. भिकाऱ्याने ते नाणं घेतलं. कोठी खर्च होऊ नये म्हणून त्या वाड्यात पडका वाडा होता, त्या वाड्यात नेऊन पुरलं. पुढे त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. आता तुम्ही म्हणताल महाराज ते भिकाऱ्याचं लग्न झालंच कसं काय? इथं चांगल्या चांगल्याला पोरी भेटणं, मग भिकारी